विवो विवो कोण आहे? नाव नाव टाका बा. चलो बा. मग न्यूटन्स थर्ड लॉ ला स्टेटमेंट ला न्यूटन्स थर्ड लॉ. ला टू एव्हरी ऍक्शन to every action there is always to every action there is always an equal and opposite reaction. For every action there is always an equal and opposite reaction. To every action there is always an equal and opposite reaction. ठीक आहे. चलो नेक्स्ट लॉ. थर्ड लॉ माहिती आहे का? एक्सप्लेन करायची गरज नाही. पण बा हे असं असते, थर्ड लॉ मध्ये कन्फ्यूज काय होऊ शकते? थर्ड लॉ मध्ये काय कन्फ्यूज होऊ शकते बा? असा मी फोर्स लावला वॉलवर 10 न्यूटन, तर वॉलने माझ्यावर किती लावला? 10 न्यूटन. मग माझ्यावर फोर्स किती आहे? 10 न्यूटन. आणि वॉलवर पण किती आहे? 10. हे दोघं एकमेकाला कॅन्सल करत नाही तर माय फोर्स इज ऍक्टिंग ऑन द वॉल अँड वॉल्स फोर्स इज ऍक्टिंग ऑन मी. माझ्यावर किती ऍक्ट व्हायला? 10. आणि वॉलवर पण किती ऍक्ट व्हायला? 10. आणि हे 10 कॅन्सल करत नाहीत. एकच ऑब्जेक्टवर 10 आणि 10 लावला तर कॅन्सल करते. पण इथं काय झालंय? मी ऑब्जेक्टवर लावला, समजा इथं मी थांबलो, मी ऑब्जेक्टवर लावला 10 न्यूटन. हा फोर्स अप्लाइड बाय मी ऑन द ऑब्जेक्ट इज हाऊ मच? 10 न्यूटन. अँड फोर्स अप्लाइड बाय ऑब्जेक्ट ऑन द मॅन इज ऑल्सो हाऊ मच? 10 न्यूटन. मग हा 10 न्यूटन कोणावर आहे? ऑब्जेक्टवर आहे. ऑब्जेक्टने लावलेला 10 न्यूटन कोणावर आहे? मॅनवर आहे. कळतं ना? मग हा 10 आणि हा 10 कॅन्सल करत नाही. असं कधी कधी वाटतंय की हे कॅन्सल करतील का? बिकॉज दिस फोर्स इज ऍक्टिंग ऑन द मॅन अँड दिस वन इज ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. एकावरच दोघं पण ऍक्ट करत असते तर फोर्स कॅन्सल झाले असते. बस हा थोडं 5 मिनिटं झालं. एकावरच दोन फोर्सेस जर ऍक्ट झाले असते तर फोर्सेस काय झाले असते? कॅन्सल झाले असते. पण हे वेगळं आहे. फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. राईट. थर्ड लॉ मध्ये हे जरा कन्फ्युज होण्यासारखं आहे. नेक्स्ट ला फ्रेम ऑफ रेफरन्स. नेक्स्ट पॉइंटला फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स नवीन पॉइंट आहे, इंपॉर्टंट मोठा पॉइंट आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स. मग फ्रेम ऑफ रेफरन्स दोन टाइप्सचे आहेत. वन फ्रेम इज इनर्शियल फ्रेम अँड सेकंड वन इज नॉन इनर्शियल फ्रेम्स. ओके. फ्रेम ऑफ रेफरन्स काय थोडं कळायला वेळ लागते याला. फ्रेम ऑफ रेफरन्स काय जरा चांगली मस्त कन्सेप्ट आहे, कळायला जरा वेळ लागते. मग फ्रेम ऑफ रेफरन्स किती फ्रेम रेफरन्सच्या फ्रेम्स आहेत? 2 टाइप्स. इनर्शियल फ्रेम अँड नॉन इनर्शियल फ्रेम. ला इनर्शियल फ्रेम असं दोन पेजचे पार्ट्स करा. असे पेजचे 2 पार्ट्स करा. असे हाफ पार्ट मध्ये इनर्शियल द्या, inertial frame and non-inertial frame. Inertial frame and non-inertial frame. Inertial frame means what? Acceleration is not present. Inertial frame मध्ये काय acceleration च्या पुढेला क्रॉस आणि त्या acceleration च्या पुढेला यस. Inertial frame has no acceleration. Non-inertial frame has acceleration. ओके. सिम्बॉल मध्येच लिहा आपण. त्याचा मीनिंग काय? Inertial frame
has no acceleration. Non-inertial frame has acceleration. ठीक आहे, चलो. माझा मीनिंग काय? मीनिंग एक 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 गोष्टीचा सांगतो, पहिला लिहून घेऊ. हा, त्यानंतर इथे लिहा. हे फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पॉइंट काय? न्यूटन्स लॉज होल्ड. न्यूटन्स लॉज, सेकंड पॉइंट काय? होल्ड. न्यूटन्स लॉज होल्ड. याचा मिनिंग काय? न्यूटन्स लॉज इथं खरे आहेत, इथं अप्लाय होते. याचा मिनिंग आहे इन इनर्शियल फ्रेम न्यूटन्स लॉज आर ऍप्लिकेबल. पण नॉन इनर्शियल मध्ये न्यूटन्स लॉज ऍप्लिकेबल आहे का? नाही. ला न्यूटन्स लॉज आर नॉट ऍप्लिकेबल. न्यूटन्स लॉज डू नॉट होल्ड. असं करा. न्यूटन्स लॉज डू नॉट होल्ड. न्यूटन्स लॉज डू नॉट होल्ड म्हणजे याच्यात न्यूटन्स लॉज काय ऍप्लिकेबल आहेत, या केसमध्ये न्यूटन्स लॉज काय ऍप्लिकेबल नाही. चला नेक्स्ट ला, नंबर 3 ला काय? ऑब्झर्वर who is in inertial frame. Observer who is in inertial frame cannot observe. किंवा असं लिहा. Observer who is in inertial frame can observe only real forces. Observer who is in inertial frame can observe only real forces. अरे भक्ती लेट कसा झाला? Observer who is in inertial frame can observe only real forces. निकडे लिहा. Observer who is in non-inertial frame. इकडे लिहा सेंटेन्स आहे. Observer who is in non-inertial frame. Observer who is in non-inertial frame can observe real as well as pseudo force. Observer who is in non-inertial frame can observe real as well as pseudo force. Pseudo forces करा. Can observe real as well as pseudo forces. ठीक आहे. त्याखाली फायनल एक लिहा सेंटेन्स. दोघांच्या मध्ये लिहिलं तरी चालतंय. लिहा. नो फ्रेम. दोघांच्या मध्ये किंवा डिफरन्सेस मध्ये हे येत नाही, डिफरन्सेसच्या सोडून लिहा. नो फ्रेम is inertial frame in the universe. No frame is inertial frame. Okay Bhakti. No frame is inertial frame in the universe. ओके बा. मग फ्रेम कोण आहे बघा जरा. फ्रेम कोण आहे बा. फ्रेम कोण आहे? ऑब्झर्वर जिथं बसलाय त्याला बोलायचं फ्रेम. ऑब्झर्वर जिथं बसलाय त्याला बोलायचं फ्रेम. मग हे जे क्लासरूम मध्ये आहे आणि मी क्लासरूम मध्ये बसलो आणि मी समजा ऑब्झर्व करालो, तिकडून ट्रॉली चालली आहे, इकडून एक कार चालली, हा बर्ड उडाला, इथं ऑब्जेक्ट बसली टेबलवर, तुम्ही इथं बसला, हे जे मी ऑब्झर्वेशन करालो, मी ऑब्झर्वर आहे.
आणि मी ऑब्झर्वर कुठे बसलोय? क्लासरूम मध्ये बसलो. मग क्लासरूम काय? फ्रेम आहे. क्लासरूम काय? फ्रेम आहे. काय व्यवस्थित कन्सेप्ट चांगले जरा ऑनलाईन सगळे ऐका आणि कन्सेप्ट आता आणखीन क्लिअर करून घ्यायला पाहिजेत, त्याशिवाय मार्क येत नाहीत. हा, हे आणखीन क्लिअर झालेलं आहे. मग काय? मग हे याला क्लासरूमला काय बोलायचं? फ्रेम. मग क्लासरूमला काय ऍक्सेलरेशन आहे का? क्लासरूमला काय ऍक्सेलरेशन आहे का नाही? क्लासरूम कसे? स्टेशनरी आहे. क्लासरूमला काय ऍक्सेलरेशन आहे का? क्लासरूम पळाली का? तर क्लासरूम कसे आहे? थांबलेले आहे, स्टेशनरी आहे. मग क्लासरूमला काय बोलणार? कुठली फ्रेम बोलणार? क्लासरूम इज कॉल्ड इनर्शियल फ्रेम. क्लासरूम इज कॉल्ड इनर्शियल फ्रेम. सोपं आहे. समजा मी कार मध्ये बसलो आणि कार ऍक्सेलरेट व्हायला लागली, कार पळायला लागली, कारचं स्पीड वाढतंय, कार ऍक्सेलरेट व्हायला लागली आणि मी गोष्टी ऑब्झर्व करायला लागलो. बाहेर कोण बसली, बाहेर इकडे एक बाई बसली, तिकडे एक बाबा बसला, इकडे बर्ड उडाला, काय 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 मी ऑब्झर्व करायला लागलो. कार मध्ये बसलो आणि कार ऍक्सेलरेट व्हायला लागली. तर मग मी कोणत्या फ्रेम मध्ये? नॉन इनर्शियल फ्रेम. फ्रेम कळेल ना? मग पळणाऱ्या कार मधून ऑब्झर्वेशन करताना वेगळे होते आणि थांबलेल्या क्लासरूम मधून ऑब्झर्वेशन करणारे डिफरंट आहेत. मला आता ते ट्री थांबलेलं दिसाला, मी आता इथं स्टेशनरी या फ्रेम मधून ऑब्झर्व करायला, वेगवेगळ्या फ्रेम मध्ये ऑब्झर्वेशन वेगळं होतं, हे लक्षात घ्या. मी इथून ऑब्झर्व करायला तर तिथला ट्री मला काय दिसाला? स्टेशनरी दिसाला. आणि मी कार मधून ऑब्झर्वेशन करत गेलो तर ट्री मला काय वाटते? मागं पळाल्यासारखं वाटते. कळते ना? मी ट्रेन मध्ये बसलो किंवा याच्यामध्ये बसलो, समजा कार मध्ये आहे आणि कार ऍक्सेलरेट व्हायला लागली, तर बाहेरचे ट्रीज मला काय वाटतात? मागं पळाल्यासारखे वाटणार. मग प्रत्येक फ्रेम मधलं ऑब्झर्वेशन काय असते? डिफरंट. बर, क्लासरूम खरोखर स्टेशनरी आहे का? क्लासरूमला पण ऍक्सेलरेशन आहे? तर क्लासरूम पण स्टेशनरी नाही, क्लासरूम अर्थवर आहे. क्लासरूम कुठे आहे? अर्थवर आहे. आणि अर्थ काही गप बसली का? मग अर्थ पण गोल फिराली. अर्थला एकच रोटेशनल मोशन आहे का नाही? अर्थ इज रिव्हॉल्विंग अबाउट इटसेल्फ अँड अर्थ इज ऑल्सो रिव्हॉल्विंग अबाउट द सन. सो अर्थ हॅज रोटेशनल मोशन, देअरफॉर अर्थ इज ऑल्सो नॉट स्टेशनरी. क्लासरूम इज ऑल्सो नॉट स्टेशनरी. आपल्याला वाटायला फक्त आपलं स्टेशनरी आहे सगळं. त्यामुळे लास्ट सेंटेन्स काय लिहिलंय? लास्ट सेंटेन्स काय लिहिलंय? नो फ्रेम इज इनर्शियल फ्रेम. याचा मिनिंग क्लिअर आता? नो फ्रेम इज इनर्शियल फ्रेम, याचा मिनिंग क्लिअर ना? आपल्याला वाटते क्लासरूम स्टेशनरी आहे, ऍक्सेलरेशन नाही आहे. क्लासरूमला ऍक्सेलरेशन नाही आहे का? आहे ना. अरे क्लासरूम फिराली, अर्थवर आहे क्लासरूम, अर्थ फिराली अबाउट इट सेल्फ, अर्थ फिराली अबाउट सन. आणि हे जे युनिव्हर्स आहे का, त्याला पण व्हेलॉसिटी आहे. हे जे युनिव्हर्स आहे का, त्याला काय बोलतात? गॅलेक्सीज. प्रत्येक गॅलेक्सीला पण व्हेलॉसिटी आहे. युनिव्हर्स असं एक्सपांड व्हायलंय, युनिव्हर्स पण एक्सपांड व्हायलंय, गॅलेक्सीला पण व्हेलॉसिटी आहे. म्हणजे सन पण स्टेशनरी नाही आहे, सन पण पळालाय. म्हणजे सन असा इकडे पळालाय, त्याच्या अराउंड अर्थ पळाली, असा सन इकडे इकडे चालला, त्याच्या अराउंड अर्थ पळाली, आणि याच्यावर अर्थ पळत पळत असताना अर्थ स्वतःभोवती पण फिराली. खूप सारे मोशन आहेत, एक नाही, बऱ्याच मोशन आहेत. सो नो फ्रेम इज, कोणी स्टेशनरी नाही दुनियेत. युनिव्हर्स मध्ये कोण थांबलेलं आहे का? कोण स्टेशनरी आहे का? कोणी नाही. मग नो फ्रेम इज इनर्शियल फ्रेम. हे कळतंय? नो फ्रेम इज इनर्शियल फ्रेम. हे कळलं ना? एक हळू जसे येतील तसं मी सांगतो. हे क्लिअर? नो फ्रेम इज इनर्शियल फ्रेम. प्रत्येकाला ऍक्सेलरेशन आहे, पण आपण काय पकडतो? या चॅप्टर मध्ये आपण अर्थला काय पकडायचं आहे? स्टेशनरी. या चॅप्टर मध्ये अर्थला काय पकडायचं आपण? स्टेशनरी. आणि क्लासरूमला काय पकडणार आहे? इनर्शियल फ्रेम. पण ऍक्च्युअली क्लासरूम पण इनर्शियल आहे का? पण आपण काय अज्युम करणार आहे? क्लासरूम इज इनर्शियल अँड कार रनिंग ऑन द रोड विथ सम ऍक्सेलरेशन इज नॉन इनर्शियल फ्रेम. दोन्ही क्लिअर? ठीक आहे. बादा आणखीन एकदम मस्त आहे. समजा असं झालं, हे बस आहे, लाल डब्बा. लाल डब्बा आहे, लाल डब्बा असा नको, बस झालं इतका. तुम्ही इथं थांबला आणि इथे एक काकू थांबल्या. तुम्ही इथं थांबला ए, आणि इथं के काकू, आणि बस चालली. बसची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे आणि मी इथं थांबलो. मी इथं बसून बघालो, मागच्या सीटवर बसून असं बघालो. मी ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर ओ.
ऑब्झर्वर इथं स्टेशनरी चेअरवर फिक्स बसलाय, तेच ना, ऑब्झर्वर चेअरवर फिक्स बसलाय बा व्यवस्थित होता बा. बस कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं चालली. इफ बस हॅज कॉन्स्टंट व्हेलॉसिटी then observer is in which frame? If bus has constant velocity then observer is in which frame? Constant velocity. बस पळालीच, हा पळालीच बस, पण कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मीन्स acceleration, yes or no? Constant velocity means what? जरा लक्ष घाला, डोकं घाला, हेवी कन्सेप्ट आहे. Constant velocity means what? Acceleration, yes or no? Acceleration, no. No acceleration means which frame? Inertial frame. कळते का? बस पळाली but with constant velocity. तर कोणती फ्रेम आहे मग? इनर्शियल. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं बस पळाली तर कोणती फ्रेम आहे? इनर्शियल. आज बरोबर इथपर्यंत? झोप लागली हो का नाही? कळालं का नाही विचारलं? झोपेचं नाही, कळालं का नाही? आहात ना बरोबर? बा पहिलाच दिवस आहे आणि जरा हेवी कन्सेप्ट आहे, त्यामुळे मजा येईल तुम्हाला, फक्त लक्ष द्या. मोदक खाऊन जर झोप आलेले असणार, खाले का नाही मोदक? मोदक, खीर, पोळी. लक्ष्मीला काय असते? पोळीच असेल ना? पूर्णाचीच पोळी असते. चपाती तर चपाती असते, चपातीला पोळी थोडी म्हणतात. ते महाराज कोण आहे ते? इंदुरेकर महाराज लय भारी म्हणते. काय म्हणतात ते? चपातीला पोळी म्हणणार तर चपातीला पोळी म्हणतात तर पोळीला काय होणार? काय म्हणतात ते? मला आठवण झालं, काहीतरी एकदम खतरा बोलतात काहीतरी. चपाती नाही, चपाती तर चपाती आहे, पोळी तुम्ही कधी? पोळी म्हणजे पूर्णाचीच पोळी, किंवा मग जोशीची नाही, सोजीची जोशीची पोळी कुठली? सोजी काही म्हणतो, काय तू काही जोक करणं. सोजीची पोळी असू शकते अशी वेगळी. रवा घालतात ना, रवा, जाड रवाची पोळी पण गोड, सोजीच म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, तशी करतात. हा, मग मी पोळी म्हणजे गोडच काहीतरी असणार ते. हा, मग मी काय म्हणालो बा, इकडे लक्ष, इकडे लक्ष, इकडे जा बा. काय मग? इफ बस हॅज कॉन्स्टंट व्हेलॉसिटी देन विच फ्रेम? नागातलं बोट नको. बस हॅज कॉन्स्टंट व्हेलॉसिटी देन विच फ्रेम? इनर्शियल फ्रेम. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग आता न्यूटनचे लॉ अप्लाय होते बसमध्ये. बस चालली आणि याला जर मी धक्का यानं जर याला काकूला ऍक्च्युली धक्का दिला तर काकूला वाटणार धक्का दिला, बरोबर ना? याला ऍक्च्युली काकूला धक्का दिला तर काकूला वाटणार मागून कोणतरी धक्का दिला, म्हणजे न्यूटनचा लॉ अप्लाय झाला, म्हणजे खरंच फोर्स लावला तर लागला, नाही तर नाही लागला. आता बघा मजा कशी आहे. नॉन इनर्शियल मध्ये काय होते? इफ ड्रायव्हर अप्लाइज ब्रेक्स सडनली, कचकन ब्रेक दाबला, मग काकू अशी पुढे गेली, अशी काकू पुढे गेली. मग काकूला काय वाटलं? मागून येणं ढकलला दिला. काकूला काय वाटलं? येणं मागून दिला, काय केलंय? ढकलला. पण तिला कोण ढकलला का? तिला कोण पुश केलंय? काकूला. यानं ब्रेक दाबला की काकू पुढे गेली. याला काय वाटणार? ऑब्झर्वरला काय फील होणार? हिच्यावर जर कोणी फोर्स लावला नाही तरी पण काकू पुढे गेली. काकूमुळे याला शिव्या बसणार, तुम्हाला शिव्या बसणार, काकू बुकना करणार तुमचा, कशाला मला धक्का दिला म्हणून. पण काकूला तुम्ही धक्का दिला का? काकूला तुम्ही धक्का दिला काय? नाही.